गेल्या 48 तासांपासून रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडतो आणि आज रायगडला रेड अलर्ट दिलेला आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर का आपण पाहिलं तर नद्यांची पातळी आहे ती देखील वाढलेली आहे। काल रात्रभरात जर का विचार केला तर साधारणतः 217 मिलीमीटर पाऊस हा महाबळेश्वरला पडलेला आहे। आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातनं प्रामुख्याने वाहणारी सावित्री नदी आहे ती धोक्याच्या पातळीच्या आसपास आता वाहायला लागलेली आहे। आपण सावित्री नदीच्या पातळीत आपण स्पीड पाहू शकतो की प्रचंड जोरदार वेगाने पाणी वाहतोय आणि त्यानंतर महाड शहरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। महाड शहरातील सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। दस्तुरी नाका परिसर असेल, त्याचप्रमाणे गांधर नाका परिसर असेल, त्याचप्रमाणे महाड शहरातील सुकट गल्ली परिसरामध्ये आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे। आणि त्यानंतर महाडकरांची कुठेतरी चिंता वाढलेली आहे। आपण जर का आजच्या दिवसभराचा विचार केला तर आज दिवसभरामध्ये महाड आणि पोलादपूरच्या पूर परिस्थितीचा विचार करून रायगड जिल्हा प्रशासनाने रायगडच्या महाड आणि पोलादपूरमधील शाळा सुट्टी जाहीर केलेली आहे। एकंदरीत आता पुढचे काही तास आहेत ते महाडकरांकरता चिंतेचे राहणार आहेत, कारण महाडच्या सावित्री नदीचं पाणी आहे ते वाढत चाललेलं आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।